1 मेला मराठी माणूस जिंकला होता, पण मंत्रालयामधल्या फाईल्स अजून इंग्रजीच्याच गुलाम होत्या. जस्ट माहितीसाठी सांगतो, ह्या गुलामीतून मराठीला सोडवण्यासाठी एक ऐतिहासिक कायदा आणला गेला, ज्याचं नाव होतं 1964चा राजभाषा कायदा. हा कायदा का आणला गेला की जे अवघड इंग्रजी शब्द आधीच फाईल्समध्ये वापरले जात आहेत त्यांना मराठीमध्ये म्हणायचं तरी काय. आणि इथेच धावून आले आपले लाडके पु ल देशपांडे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि वि स खांडेकर यांच्यासारखे दिग्गज. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. सभेमध्ये म्हणजेच मीटिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्यांना म्हणतात मिनिट्स. याच मिनिट्सचं भाषांतर मराठीमध्ये जर मिनिटे असं केलं असतं तर किती हसू आलं असतं नाही. पण या विद्वानांनी अहोरात्र कष्ट करून त्याला एक देखणा शब्द दिला, तो म्हणजे इतिवृत्त. इति म्हणजे असं, वृत्त म्हणजे घडलं, असं घडलं याचा वृत्तांत. 11 जानेवारी 1964ला जेव्हा हा कायदा मंजूर झाला त्यावेळी असे हजारो शब्द आपल्या प्रशासनाचा भाग झाले. गॅझेट झालं राजपत्र आणि आयडेंटिटी कार्ड झालं ओळखपत्र. ह्या विद्वानांनी सरकारी मराठीला फक्त शब्द नाही दिले तर तिला एक राजेशाही रूप दिलं. इंग्रजीच्या धाकाखाली दबलेला मराठी माणूस आता त्याला सगळे अर्ज, सगळे कागदपत्र आपल्या भाषेमध्ये दिसायला लागले. मंत्रालयाच्या पायऱ्या खऱ्या अर्थाने सामान्य मराठी माणसासाठी आता खुल्या झाल्या होत्या. हा कायदा म्हणजे केवळ कलमांचा संग्रह नव्हता, तर तो चक्क मराठी भाषेचा राज्याभिषेकच होता. ज्या मायबोलीने आपल्याला घडवलं ती आता सत्तेच्या सिंहासनावर बसली होती. या राजभाषा कायद्यामधले कोणते मराठी शब्द तुम्हाला माहिती आहेत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.